कसं आहे, आपण त्यांच्या घरात जातोय. बऱ्याच वेळा आपण फार्म हाऊस बांधतो, सेकंड होम बांधतो आणि परत म्हणतो की साप आमच्या घरी आला, वन्यजीव आमच्या घरी आला, काहीतरी आपण त्यांच्या घरी गेलो असतो, ते आपल्या घरी येत नाहीत. तर तुम्ही जर पाहुणे आहेत तर तो आपण पाहुणे पाहिजे. पण तो आपल्यावर अटॅक करतो का? नाही, असं काय नसेल. कोणताही वन्यजीव, माणसा व्यतिरिक्त कोणताही वन्यजीव विनाकारण कधीच कोणाला त्रास देत नाही. कारण आणि त्याचे जरी नाग असेल किंवा कोणताही साप असेल तो तुम्हाला, तुमचं लक्ष नसेल तर तुम्हाला जाणीव करून देतो की बाबा या ठिकाणी मी आहे, माझ्यापासून सुरक्षित अंतर ठेवा, मला जाऊ द्या. आणि जर त्या ठिकाणी तुम्ही असता त्यावेळेस नाग फाना मोठा करतो, आवाज करतो, तेव्हा जावा माझ्यापासून. नमस्कार. अनोळखी मुलखावेगळी माणसं या सदरामध्ये मी उदय साठे, मी प्रमोद पाटील आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. प्रमोद, आज जे आपले जे गेस्ट आहेत तानाजी भोसले, मला तुला सांगायचं आहे की एक सर्पमित्र म्हणून त्यांची माझी ओळख झाली खरं म्हणजे. पण त्यांच्याशी बोलत असताना मला असं वाटलं की सर्पमित्र आहेत, त्याच्या संदर्भात त्यांच्याकडनं माहिती घ्यावी. पण जसजसं एक 2-4 वेळेला आमचे काही फोनवरती भेट झाली, बोलणं झालं, तेव्हा असं लक्षात आलं की सर्पमित्र हा एवढाच एक उद्देश त्यांचा नाही, तर त्यांचं क्षेत्र म्हणजे ह्या समाजामध्ये काम करण्याचं क्षेत्र त्यांचं खूप व्यापक आहे. म्हणजे उदाहरणार्थ वन्यजीव संरक्षण असेल, पर्यावरण संवर्धन असेल, गडकिल्ले संवर्धन असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, हा तर त्यांचा खूप मोठा विचार आहे. म्हणजे आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक कार्य असेल, बऱ्याच अंगांनी त्यांचं काम चालू आहे आता. तर मग मला असं वाटलं की यांची मुलाखत समाजापर्यंत जायलाच पाहिजे, म्हणून आज आपण त्यांना इथं बोलवलेलं आहे. नमस्कार सर. समाजापुढे आपल्याला ह्या ज्या काय तुमच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुढे येण्यासाठी मला पहिला एक प्रश्न असा वाटतो की तुमचं आत्ताचं वय काय सर? 41. हे सगळं सुरू कधीपासून झालं? सरासरी 1998-99 पासून हे सुरू झालेले. ज्यावेळी तुमच्या वयाच्या किती वर्ष? वयाच्या किंवा कितवीत असताना? 9वी मध्ये असताना, वयाच्या 15व्या वर्षापासून. 15व्या वर्षापासून या सर्व ऍक्टिव्हिटी सुरुवात काय झाली? सर्प पकडण्यापासून सुरुवात म्हणजे आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये साप मारले जायचे. जास्त लोकांमध्ये सापांबद्दल अंधश्रद्धा भरपूर होत्या, भीती भरपूर होती. म्हणजे आपण म्हणतो ना की सापापेक्षा सापाची भीती भयंकर असते. साप भयंकर नसतो, त्याची असणारी भीती भयंकर असते. तर मग आणि त्या भीतीपोटी साप मारले जातात. तर ते भीती जर आपण कमी केली किंवा जर आपण त्याच्यामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून ते सक्सेस झालो, ऑटोमॅटिकली साप मारायचे टाळले जातील. माझ्या लहानपणी नीलम कुमार खैरे म्हणून सर्पमित्र होते आणि त्यांचं खूप काम होतं, त्यांच्याशी संबंध आला होता तुमचा? नीलम कुमार खैरे सरांनंतर राजन शिर्के, कृष्णा घुले, त्यानंतर अनिल खैरे वगैरे जे आम्ही संपर्कात होतो. तर अनिल कुमार खैरे वगैरे संपर्कात असायचे आम्ही. त्यानंतरची जी 97-98 नंतर जी आमची बॅच होती त्यामध्ये त्या भागात त्यावेळेस एवढं सोशल मीडिया नव्हते, अँड्रॉइड फोन नव्हते,
त्यावेळेस सकाळला त्यांनी जाहिरात दिली, जे सर्पमित्र असतील त्यांचं पुस्तिका छापायची होती, त्यासाठी त्यांनी ऍप्लिकेशन द्यायला लावली होती. त्यावेळेस आम्ही ऍप्लिकेशन देऊन सर्पमित्र म्हणून त्यावेळेस ते सर्पमित्र. शाळेत असताना तुम्हाला ही आवड होती म्हणजे प्राणी मित्र, सर्पमित्र असं जे काय होतं. मला तुमचं पुढचंच कार्य जास्त ऐकायचंय, पण तरी पण आतापर्यंत एक माझ्या माहितीप्रमाणे आता 25-26 वर्ष तुम्ही काम करताय. 27 वर्ष. किती साप पकडले असतील? सर तसा अंदाज सांगू शकत नाही, पण किमान 1400-1500च्या जवळपासच्या वरती झाले असतील. कारण आपल्या भागामध्ये खडकवासला सोडला तर वरती पानशेत भाग जो 90-100 किलोमीटर एरिया आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला सर्पमित्र कमी होते. आता सर्पमित्र बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे, लोक साप मारत नाही आणि सर्पमित्रांचं प्रमाण पण वाढलेलं आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये अगदी बॉटॉम मोजण्या इतपतच सर्पमित्र होते. खऱ्या अर्थाने सर्पमित्र कोणाला म्हणायचं? खऱ्या अर्थानं साहेब सर्पमित्र ज्यांना सापांबद्दल आपुलकी, प्रेम आणि तो निसर्गाचा एक अमूल्य भाग आहे, ज्याने तो जगणं गरजेचं आहे त्याच्या एरियामध्ये, त्याच्या क्षेत्रामध्ये. साप जगणं गरजेचं आहे कारण ती एक अन्न साखळीचा अतिशय महत्वाचा, शेतकऱ्यांचा मित्र आहे. सरासरी उंदरावरती आज सरकारी आकड्यानुसार भारतामधील अन्नधान्य साठ्यामध्ये 30 ते 40% अन्नधान्याचं नुकसान उंदीर करत असतो. तर साप हा त्याचा नैसर्गिक शत्रू आहे, जो त्याला त्याच्या बिळामध्ये जाऊन मारतो. त्याच्यामुळं आपल्याला तर माहितीच आहे की एक उंदरा जोडी वर्षाकाठी किती नुकसान करते किंवा किती पिल्लं जन्माला घालते. त्याच्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण मिळण्यासाठी जो नैसर्गिक शत्रू आहे तो साप म्हणून, तर शेतकरी असतील त्यांच्यासाठी तर साप हा त्यांचा मित्रच आहे. आणि पर्यावरणामध्ये पण अशी कितीतरी आजार आहेत आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये की फक्त एकच अशी गोष्ट आहे की जे विज्ञान आपले डॉक्टर लोक निर्माण नाही करू शकले, सापाचं विष. सापाचं विष तुम्ही तयार करू शकत नाही आणि सापाचं विष कितीतरी आजारावरती उपयोगी आहे, प्रभावीपणे काम करतं. बरोबर, त्या म्हणजे इंजेक्शन रिलीज केलं जातं. म्हणजे बरेचसे असे आजार आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये की त्याच्यामध्ये सापाचंच वापरलं जातं आणि ते तुम्ही तयार करू शकत नाही. तुम्हाला याच्यामध्ये काही दुखापत झाली कधी? नाही, आजता काय साहेब कधी नाही. तेवढं तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. साप पकडण्यासाठी काहीतरी अवजार वापरणं किंवा काय? सरासरी बऱ्याच वेळा आपल्याकडे एक यू टाईप स्टिक असते ज्या माध्यमातून आपण साप पकडला जातो. आम्ही चिमटा वगैरे कधी वापरत नाही, त्यामुळे सापांचं डॅमेज होण्याचे प्रमाण जास्त असतात. त्याचे मणके तुटतात, सापांना इजा पोचते, कारण तुम्ही त्या फोर्सने जे दाबले जातं त्याच्यामुळे त्याचे बरेचसे नाजूक अवयव असतात, त्याला डॅमेज होऊ नये म्हणून शक्यतो आम्ही स्टिकर वापरतो. तुम्हाला सापाबद्दलची सगळी माहिती तुम्ही गोळा केली नंतर म्हणजे त्याच्या प्रजाती असतील किंवा विषारी कुठला काय तुम्हाला बघितल्यानंतर सगळं ओळखता? त्याशिवाय साहेब तुम्ही एक कामच करू शकत नाही. सापाची मानसिकता, सापाच्या आपल्या ज्या सापडणाऱ्या जाती, प्रजाती, त्याच्यामध्ये विषारी, निमविषारी, बिनविषारी त्यांच्या कॅटेगरी हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्रमोद यांच्याशी बोलताना असं लक्षात आलंय की हे साप या विषयावरती सुद्धा 1-1.5 तास व्याख्यान देऊ शकतो. नक्की नक्की. पण आपल्याला तो विषय मर्यादित ठेवायचा नाही. तुझ्या मनात काय असेल ते बोल तू. मला एक विचारायचं की साप बघितलं ना की लोक बघतात की याला मारायचं, हाही भावना येते ना, याबद्दल तुमचं काय मत आहे? असं का होतं? सापांबद्दल साहेब पहिल्यापासून जे समाजामध्ये गैरसमज तयार झालेले आहेत, लोकांच्या ज्या भावना तयार झालेल्या आहेत त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. की आपला जो इथून मागची जी पिढी होती, ज्या लोकांच्या अंधश्रद्धा होत्या त्या कमी करणं गरजेचं आहे. आणि वन्यजीवन संरक्षण करण्यासाठी तुम्ही म्हणताय ना की ते त्याचं घर आहे, प्रश्नच नाही. कारण आपल्या अगोदरपासून वन्यजीव हे करोडो वर्षापासून पृथ्वीवर राहतात. माणूस आता 5-10 हजार वर्षापासून आलेला आहे, त्याच्यामुळे आपण पाहुणे आहेत. त्या पृथ्वीवर आपण पाहुणे आहेत. एक घर त्यांचं आहे, आपण त्यांच्या घरात जातोय. बऱ्याच वेळा आपण फार्म हाऊस बांधतो, सेकंड होम बांधतो आणि परत म्हणतो की साप आमच्या घरी आला, वन्यजीव आमच्या घरी आला. काहीतरी आपण त्यांच्या घरी गेलेलो असतो, ते आपल्या घरी येत नाही. तर तुम्ही जर पाहुणे आहेत तर तो आपण पाहुण्यासारखं राहायला पाहिजे. पण तो आपल्यावर अटॅक करतो का? नाही, असं काय नसेल. कोणताही वन्यजीव, माणसा व्यतिरिक्त कोणताही वन्यजीव विनाकारण कधीच कोणाला त्रास देत नाही. कारण आणि त्याचे जरी नाग असेल किंवा कोणताही साप असेल तर तुम्हाला तुमचं लक्ष नसेल तर तुम्हाला जाणीव करून देतो की बाबा या ठिकाणी मी आहे, माझ्यापासून सुरक्षित अंतर ठेवा, मला जाऊ द्या. आणि जर त्या ठिकाणी तुम्ही असता त्यावेळेस नाग फाना मोठा करतो, आवाज करतो, तेव्हा जावा माझ्यापासून. पण त्या केसमध्ये
त्या केसमध्ये जर तुम्ही नाहीच गेले तर मग तो तसं एक फणा काढून तो तुम्हाला इशारा देतो किंवा मी हल्ला करू शकतो. आपली जशी ज्ञानेंद्रिय आहे तशी सर्पाची पण ज्ञानेंद्रिय असतील ना, म्हणजे त्याला वास येत असेल, त्याला हो सापांना कान नसतात त्यामुळे त्यांना आवाज काही येत नाही, आवाज येत नाही. पण सापांच्या बाबतीत प्रत्येक सापाला एक ठराविक डिग्रीमध्ये दिसतं. नागाला दिसणाऱ्या डिग्रीमध्ये वेगळं असतं, गोनस असेल त्यांना दिसणार प्रत्येक डिग्री वेगळं असतं, चाहूल लागते आणि वास त्यांना बऱ्यापैकी साप जी बाहेर काढतो ते त्यासाठीच बाहेर काढतात की बाबा गंध येऊन त्यांना ते कळतं चेक करतात, त्यांना बऱ्यापैकी समजतं. तुम्ही पर्यावरण संवर्धन करता सुद्धा काही काम करतात. हो हो. ते काय कसं पर्यावरणामध्ये वृक्षारोपण जास्तीत जास्त आमचं असतं. वृक्षारोपण संदर्भात आमचं काम असतं. विठ्ठल जाधव जे आता विशेष पोलीस महानिरीक्षक होते महाराष्ट्र राज्याचे, त्यांची शेवटची पोस्टिंग ही झेलायची म्हणून झालेली आहे. साहेबांच्या माध्यमातून आम्हाला याची आवड पण तयार झाली आणि अशी जी पर्यावरणासाठी जी लोक समविचारी लोक आम्ही एकत्र जातो त्यांच्या माध्यमातून आम्ही गेले जवळपास 20 वर्ष प्रत्येक वर्षी वृक्षारोपण किमान एक 200, 300, 500 झाडं लावली जातो आणि आमचा कल जास्तीत जास्त जेवढी झाडं लावत त्याच्यात 100% झाडं जागण्यामागे आमचा रेशो असतो. लावलेलं झाड किमान 2 ते 3 वर्ष जगलंच पाहिजे. त्याच्यामध्ये 2 झाडं 4 झाडं जरी काही कारण असतो मेली की आमच्या नर्सरीत ती झाडं असतात आणि ती झाडं लगेच त्या ठिकाणी लावून ठेवतो. बरोबर. आपत्ती व्यवस्थापनाबद्दल तुम्ही बरंचसं काही कार्य केलंय. मला वाटतं ते फार मोठं कार्य आहे तुमचं, नाही का? प्रमोद, आपत्तीच्या पेक्षा अगोदर मला जरा गड किल्ले ऍक्च्युली मी राहायला सिंहगड पायथ्यालाच असल्यामुळं सुरुवातीपासूनच गड किल्ल्यांशी आपला जास्त संबंध आला आणि आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, महाराजांबद्दल आदर, आपुलकी. तर गड किल्ल्याबद्दल आणि ट्रेकिंग हा लहानपणापासून आमचं माझं दुर्गप्रेमी गिरिवरण संस्था आहे, फाउंडर मेंबर असल्यामुळं लहानपणापासून गड किल्ल्याबद्दल आपुलकी प्रेम आम्हाला होतच आहे. मग त्या माध्यमातून आम्ही बरेचसे उपक्रम राबवले, जसे लिंगाणा असेल, नाना सांगता असेल, भैरवगड असेल, हे जे सुळके असतात ज्यामध्ये रिबोल्डिंगचे प्रोजेक्ट आम्ही स्की सोबत सुरेंद्र शेळके सर यांच्या टीम बाबत केले की त्यामध्ये बाबा कोणता घातपात होऊ नये, कोणता अडथळा पडू नये म्हणून ते जे बोल्ट जुने झाले ते बोल्ट आम्ही संस्थेच्या माध्यमातून शेळके सरांच्या आणि आमच्या दुर्गप्रेमीच्या माध्यमातून ते बदलले गेले, नवीन रिबोल्डिंग केलं की त्याच्यात अपघात होऊन गड किल्ल्यांचं नाव खराब होऊ नये. बरोबर. त्याच्या मागचा हेतू हा होता की या ठिकाणी स्वराज्यासाठी महाराजांनी रक्त सांडले, आपल्या महाराजांनी रक्त सांडलेले, त्याला कुठलंच गालबोट लागू नये, आमचा हेतू तो होता. मग गड किल्ल्यांबाबत स्वच्छता मोहीम राबवणं, प्लास्टिक गोळा करणं, त्या ठिकाणी असणारे जुने जे वनस्पती असतील, प्राणी असतील, वन्यजीव संपदा असेल त्यांचं रक्षण करणं, संवर्धन करणं, बऱ्याचशा मोहिमा आमच्या वर्ष 2 वर्षाला आम्ही आयोजित करत असतो. मला वाटतं तुम्ही ते सफाई काहीतरी अभियान चालू केलं. हो. आताच आम्ही जस्ट राजगडवरती आपले वेल्ल्याचे जे प्रांतसाहेब आहेत, विकास खरा साहेब असतील, तहसीलदार आपले ढाणे साहेब असतील, हरिचंद्र साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही महसूल विभागाने पुरेपूर एक मोहीम राबवली की बाबा एक समाजाला एक चांगला मेसेज जावा म्हणून राजगड किल्ल्याची स्वच्छता अभियान आम्ही राबवलं होतं. राजगड त्या माध्यमातून सर्व प्लास्टिक कचरा साफसफाई आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलं. ते लोकांनी पुढे यावं, आपण पण समाजाचं देणं आहे या भावनेतून आपण आज काम करणं गरजेचं आहे. सरासरी आपण गड किल्ल्यामध्ये जातो तर बाबा जाताना आपण जे पाण्याची बॉटल घेऊन जातो, कमीत कमी बाबा ते प्लास्टिक हजारो वर्ष जमिनीमध्ये तसंच राहतं, असं त्या ठिकाणी ते खराब होत नाही. त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे की आपण जर गड किल्ल्यानं गेलो तर कचरा इकडे तिथं न टाकता बाबा ते आणून त्याचं बाबा डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे सुरुवात आपण स्वतःपासून केले पाहिजे, इतरांकडे अपेक्षा न करता हे छोटे मोठे बदल हे प्रत्येकाने स्वतः होऊनच केले पाहिजे, तरच या गोष्टीला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज हे दैवत आहे, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं दैवत आहे आणि त्यांनी जे गड किल्ले बांधले त्याचं पावित्र्य सांभाळण्याचं काम तुम्ही करायचा प्रयत्न करताय खऱ्या अर्थाने. चांगली गोष्ट आहे. चांगलं.
मगाशी तुला मी इन्फॉर्म केलं, पण मला हे जरा जास्त महत्वाचं वाटत. बरं, आपत्ती व्यवस्थापनाबद्दल काय काय आपण काम करतो? मला याच्या अगोदर तुम्हाला सांगायला म्हणजे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की तानाजी भोसले साहेबांनी हे सगळं कार्य करण्यासाठी माय सह्याद्री फाउंडेशन म्हणून ही स्थापना केली आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून ही सगळी ते कार्य करतात. तर प्रमोद परत एकदा थोडस माय सह्याद्री फाउंडेशन नाही, माई सह्याद्री माई सह्याद्री का माई का तर आई, आपुलकी आई असं माई सह्याद्री फाउंडेशन. बरं, तर या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आपत्ती व्यवस्थापनाबद्दल काय काय करतो? आपत्ती व्यवस्थापन माननीय कलेक्टर साहेब यांच्या अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जो कक्ष आहे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, त्याचे बनवटे साहेब प्रमुख आहे सध्या. कोण? बनवटे साहेब, विठ्ठल बनवटे साहेब. तर साहेबांच्या माध्यमातून, कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचं सदस्य म्हणून आपण काम पाहतो. पुणे जिल्ह्यामध्ये साधारण हवेली तालुका, वेल्हा तालुका, अदरवाईज भोर, मुळशी, पण जास्तीत जास्त आम्ही जी हवेली वेल्ह्यामध्ये आमचा बेस असल्यामुळं हे दोन्ही तालुके आम्ही जास्तीत जास्त कव्हर करतो. कारण अपघात झाल्यानंतर एक सेकंद महत्वाचा असतो, ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, की ज्याच्या एक सेकंदामध्ये समोरचा जागणारे मारणारे ते अवलंबून असतं. जरी जगला तरी त्याचे डेथ म्हणजे त्याला पुढे डॅमेज किती असणार आहे, कमीत कमी हानी झाली. मग त्यामुळे आमचा हा प्रयत्न असतो की ज्यावेळेस आम्हाला एखादा कॉल होतो की ती व्यक्ती माझ्या घरातला कोणतरी आहे, त्या पद्धतीनेच आमची सर्व टीम रिॲक्ट होती. जोपर्यंत त्याला घेऊन प्रॉपरली दवाखान्यामध्ये जात नाहीये, त्याला प्राथमिकोपचार मिळत नाहीये, तोपर्यंत आमची सर्व टीम काम करते आम्ही. कारण आयुष्य कुणाचंही असो ते खूप महत्वाचं आहे. आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळं कुठलाही जीव असन तरी तो वाचवण्यासाठी आम्ही धडपड, रेस्क्यू ऑपरेशन करतो आपण. रेस्क्यू साधारणतः गडकिल्ले चढताना वगैरे कुणाचा काही अपघात झाला, त्यांच्या तोंडून एखाद दुसरे उदाहरण ऐक म्हणजे एखादी घटना सांगा म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन केलंय ते खूप म्हणजे तुमच्या दृष्टीने महत्वाचं वाटतं. अशा भरपूर घटना आहेत अशा घडत असतात, पण आम्ही सर्वात जास्त आमचा जो रिस्पॉन्स टाइम आहे ना त्याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे. की अग्निशामक दल असतं, इंडियारेप आहे, पण इंडियारेप वगैरे थोडासा वेळ जातो कारण ते कायदेशीर प्रोसेस असतात, पत्रव्यवहार असतो. पण तोपर्यंत लोकल ग्राउंडला असल्यामुळं आमचा रिस्पॉन्स टाइम हा 15 ते 20 मिनिटाचा आम्ही ठरवलेला आहे. कुठेही अपघात झाला तर आपली आपत्ती व्यवस्था म्हणजे 27 मुलांची टीम आहे की ती फील्डवरती काम करते. 27 मुलांची टीम आहे आपल्या गाड्या, आपल्या याच्यामध्ये त्यासाठी सुसज्ज अशी 2 वाहनं आपल्याकडे. जस्ट आम्ही एक बोलेरो कॅम्पर घेतलेली 4x4 की ते ग्रामीण भागात काम करत असताना त्याचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये होईल. कारण त्या भागात रस्ते अरुंद आहेत, दरडी पडतात, पर्यटक दरी खोऱ्यामध्ये पडलेले असतात. त्यावेळेस त्या वाहनाचा 4x4 असल्यामुळे आम्हाला उपयोग जास्त होईल. त्यानंतर स्कॉर्पिओ गाडी आहे, जी गाडी जी श्रीप्रसाद सोंडे जे आमचे मित्र आहेत, साहेबांना पर्यावरणाबाबत आपत्ती व्यवस्थापन भरपूर त्यांचं काम पण मोठं आहे, तळमळ पण भरपूर आहे. त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मोठ्या प्रमाणात आमचं काम चालू असतं. आणि मुबलक साहित्य सर्व आपल्याकडे आहे, ज्यासाठी लागणारे आमच्या गाडीमध्ये प्रॉपरली सर्व किट असतं. तुमचं रेस्क्यू कोणत्याही प्रकारचा असला, पाण्यामध्ये बुडाला असला तरी त्यासाठी लागणारे इक्विपमेंट असतात, स्ट्रेचर असतात, गड किल्ल्यावर पडला रोप असतं, क्लाइम्बिंगचं मटेरियल असतं, रस्ते अपघात झाला असतं त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे असतं. मला वाटतं लवासामध्ये काही ते लँड स्लायडिंग झालं होतं, तिथं सुद्धा तुम्ही लवासामध्ये लँड स्लायडिंग झालं होतं. त्यानंतर 22 दिवस जवळपास त्या ठिकाणी डेड बॉड्या अडकलेल्या होत्या. रेस्क्यू टीम जात होत्या, प्रयत्न पण करत होत्या. 22 दिवस कारण लँड स्लायडिंगच्या ढिगाऱ्याखालीच गाडल्यामुळे तो जो बंगलो गिरला पडला होता, बंगलो डायरेक्ट खाली आला होता, 300-400 मीटर खाली आले. त्याच्या तळघरामध्ये म्हणजे खाल्ल्या भागात त्या बॉड्या अडकल्या होत्या. त्यामुळे बरेचसे टीम आज जाणं थोडं धोकादायक होतं. त्यानंतर एक बॉडी मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमने काढली होती, पण एक बॉडी अशी होती की ती प्रॉपरली अडकली होती. त्यासाठी त्यावेळेस मनोज यादव साहेब होते, PI, सिनियर PI साहेब, चांगले मित्र होते. साहेबांशी आमचं बोलणं झाल्यानंतर मग आम्ही ती बॉडी आम्ही जाऊन आमच्या टीमची बॉडी 10-15 मिनिटात कव्हर केली. तो एक अनुभव असा होता की त्याच्यात थोडंसं आपण म्हणतो ना जीव धोक्यात घालूनच काम करायला लागत होतं.
आणि हे काम करत असताना थोडंसं जबाबदारीने आपल्याला करावं लागतं, कारण समोरचा तर माणूस बऱ्यापैकी माहीत असतो वगैरे, पण आपली जी टीम काम करते त्या टीमचं टीम लीडर म्हणून माझी पण मला जबाबदारी असते किंवा कोणत्याही मुलाला जीवितहानी होऊ नये, कारण सर्वसामान्य घरातली मुलं आहेत, प्रत्येकावरती कौटुंबिक जबाबदारी आहेत, आर्थिक गोष्टी कुटुंबावलंबून असतं. सर, याला अनुसरून एक प्रश्न विचारतो, या सगळ्या मुलांचा तुम्ही इन्शुरन्स वगैरे केलेला आहे का? सर, याच्यामध्ये जी प्रॉपरली जे टेक्निकल जे अडचणीची जे रेस्क्यू करतात, जसे वॉटर रेस्क्यू असतात, पाण्यामध्ये बुडल्यानंतर काढणे, काड्यावरतून कोण पडलं असेल त्यांची बॉडी रिकव्हर करणे, तर आम्ही कॅटेगरी केलेले आहेत की ज्या ठिकाणी जास्त धोकादायक रेस्क्यू असतात त्या ठिकाणी किमान एक 12 ते 13 मुलांचा इन्शुरन्स आम्ही केलेला आहे. ती काळजी घ्यायची. हो, आणि जे थोडंसं धोका कमी आहे, रिस्क कमी आहे, उदाहरणार्थ रस्ते अपघात असेल, पुढे सर्चिंग करायचं असेल, नाही कोण जंगलात चुकलं असेल. आता जिल्ह्यामधून बऱ्याच ठिकाणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला कॉल येतात, कोण मिसिंग आहे, कुणाचे धारणाभोवती कपडे सापडलेले, कुणी मेसेज केलेले आहे, कुणी सुसाईड केलेले आहे. मग ते आमच्या पुढे एक आव्हान असतं की बाबा मला सुसाईड केलं असेल तर धरणाचं एवढं मोठं क्षेत्र आहे, कुठं केलं असेल. तशी पण एक घटना होती ना तुम्ही? भरपूर म्हणजे आता जस्ट काही दिवसापूर्वी आम्ही डेड बॉडी रिकव्हर केली. हेमंत गाला ते सिंहगड झालेला अपघात होता. सिंहगडच्या अपघातामध्ये पहाटे 5 वाजता दरड पडली होती. ट्रेनसाठी ते गेले होते. दरडीखाली ते जवळपास 300-400 फूट दरीमध्ये काढले गेले होते आणि त्यांच्या अंगावरती 200-300 किलोच्या वरती एक दगड पडलेला होता. याची माहिती आम्हाला रात्री उशिरा भेटली. मग 1:30 वाजता रात्री, पावसाचे दिवस होते, दरड पडण्याचं काम चालूच होतं. त्या केसमध्ये आम्ही त्यांचा मृतदेह काढून त्यांच्या वडिलांच्या पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिला होता. पण ते थोडंसं आमच्या थोडं हेवी होतं, कारण रेस्क्यू ऑपरेशन चालू असताना दुर्दैवाने जर काय दुर्घटना घडली असती तर त्याच्यामध्ये आमच्या मुलांना किंवा आम्हाला पण थोडं धोका होऊ शकला असता. पण त्याला वेळ अशी होती की ते गरजेचं होतं, कारण एक कामच असं आहे की यामध्ये तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते. तुम्ही रिस्क घेतली तर तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे, तुम्ही रिस्क नाही घेतली. बरं, यासाठी आपण काही चार्ज करतो का? नाही. मी अशा मताचा आहे की तुम्ही कोणतंही काम जर पैसे घेऊन केलं तर त्या कामाची किंमत शून्य होते. त्यामुळं हे सर्व विनामूल्य. त्याच्यामध्ये कुठल्या ऍक्टिव्हिटी असू द्या, वाईल्ड लाईफ अॅनिमल रेस्क्यू असू द्या, ह्युमन रेस्क्यू असू द्या, अशी कितीतरी लोक आहेत की जे सरासरी गरीब घरातून आहेत, समाज असेल किंवा असं, यांची आर्थिक परिस्थिती नाही. आम्ही तर काही अशी सुद्धा पाहिलेली आहेत की मयत झाल्यानंतर त्यांची बॉडी रिकव्हर करून दिल्यानंतर त्यांना अँब्युलन्सला नेण्यासाठी PM साठी पैसे नसतात किंवा अंत्यविधीसाठी सुद्धा त्यांच्याकडे तेवढे पैसे, मुबलक पैसे नसतात. अशा प्रकरणामध्ये कधी कधी वाईट माणूस म्हणून आपण काहीतरी आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं करतो. बऱ्याच वेळेस आम्ही स्वतःहून अंत्यविधी. सगळी सेवा विनामूल्य आहे. हो, सगळी सेवा आपण समाजाचं देणं आहे, आपण ते दिलंच पाहिजे या भावनेमधून सर्व आमची सेवा असते, आम्ही ते करतो. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की बऱ्यापैकी आपल्याला एक समविचारी वर्ग मिळाल्यामुळे काम एक चांगल्या पद्धतीने चालू झालेलं आहे, चांगल्या पद्धतीने कामाने स्पीड पण पकडलेलं आहे. विशेष करून शासकीय यंत्रणेचं आम्हाला भरपूर सहकार्य असतं. कलेक्टर साहेब असतील, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे बंगले सर, कोपरकर सर असतील, त्यानंतर पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, SP साहेब असतील, ऍडिशनल अधिकारी असतील, वन विभागाचे अधिकारी असतील, म्हणजे सर्व यंत्रणेचं एवढं चांगल्या पद्धतीने सहकार्य. त्या माध्यमातून आम्ही 2 ग्रुप चालू केलेले. एक हवेली आपत्ती व्यवस्थापन जो शासकीय ग्रुप आहे, त्या माध्यमातून आपण जे सर्व शासकीय यंत्रणेतले जे सर्व काही अधिकारी असतील, SP साहेब असतील, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, महसूल कर्मचारी, वन विभाग, MSCP विभाग, पुरातत्व विभाग, अग्निशमन दल, सर्व अधिकारी एका प्लॅटफॉर्मवरती आणून आपल्याला जास्तीत जास्त कुठेही अपघात झाला तर कशा पद्धतीने डेथ रेशो कमी करून, अपघाताची तीव्रता कमी करून आपण काम करू शकतो. त्याच्यावर सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय आणि हे एवढं मोठं कार्य नक्कीच. पानशेतमध्ये कोण बुडाला होता काय? पानशेतमध्ये साहेब आतापर्यंत जवळपास 11 ते 12 खोल बुडाला होता.
आता जस्ट एक जिम ट्रेनर पाण्यात पोहण्यासाठी गेला होता, पण दमछाक झाल्यामुळं. जिम ट्रेनर म्हणजे तो उत्कृष्ट पोहणार पण असेल. उत्कृष्ट पोहणार होता, तुम्हाला बहुतेक एरोडचे राहणार होता, तर ते दमछाक झाल्यामुळे बुडाले होते. पण ते पाण्याची खोली जास्त असते, नदीच्या मधोमध बुडाल्यामुळे खोली जास्त होती. मग आपल्या टीम मध्ये आपण एक प्रत्येक याचं पार्टिशन केलेले आहे. म्हणजे स्विमर टीम आपली वेगळी की जे उत्कृष्ट पट्टीचे पोहणार आहेत. मग पुढे पूर आला किंवा वॉटर रेस्क्यू असेल, पाण्यामधून कोण बुडाला असेल, त्यांना काय तुम्ही उपकरणं दिलेली काय स्कुबा ड्रायव्हिंग सारखी? नाही, स्कुबा ड्रायव्हिंग सारखं नाही सर. स्कुबा ड्रायव्हिंग ऍक्च्युली कायदेशीर तर त्याच्यामध्ये बंदिस्त आहे कायदेशीर. दुसरी गोष्ट म्हणजे स्कुबाचं थोडंसं कॉस्टली असतं, त्यामुळे ते एवढं आर्थिक आमचं हे नाहीये. पण जस्ट सराई सगळे पट्टीचे पोहणार असल्यामुळे. पण मला एक सांगा, तो 30-35 फूट खाली पाण्यात गाळात गुंतला असेल, फुटा असेल, खाली काही हे असेल, तुमचे स्विमर 30-35 फूट जाऊन त्याला. बऱ्याच वेळा केसमध्ये काय होतं की ज्यावेळेस आम्हाला अंदाज येतो त्या केसमध्ये आम्ही गाळाच्या साह्याने पण बऱ्यापैकी रिझल्ट मिळतात. म्हणजे अगदी डीप आहे, खोल आहे, मग त्या ठिकाणी आम्ही गाळाचा वापर करतो. मग गाळाच्या वापरामुळे थोडंसं सोपं होतं, ते काम सोपं होतं. एवढी मुलं तुम्ही ट्रेन केली, तो 30-35 फूट खाली जाईल, त्याची दमछाक होणार नाही, ते प्रेताला तो घेऊन येईल. त्याच्यात प्रत्येकाची शारीरिक क्षमता, त्याचं मानसिक फिटनेस, या सगळ्या गोष्टी. ट्रेनिंग म्हणजे अपडेट असतं आमचं. म्हणजे की आपल्याला त्या क्षेत्रात काम करायचं तर कमीत कमी तुम्ही तुमचा फिटनेस त्यावर ठेवणं गरजेचं आहे. आता राजगडला बालेकिल्ले होते, एक जण हृदयविकाराच्या अटॅकने मयत जातात. आता बालेकिल्ला जे गडप्रेमी असतील, ट्रेकर असतील, यांना माहितीच आहे की त्या ठिकाणी तुम्ही मोकळे जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी 90 किलोचा माणूस तुम्ही वरतून खाली आणणं सुखरूपपणे, म्हणजे तो मयत होता, पण त्याला बालेकिल्ल्यावरून त्याला स्ट्रेचरच्या माध्यमातून खाली आणणं सोपं नव्हतं. मग अशा वेळेस जो वर्ग काम करतो, जी आपली रेस्क्यू टीम काम करते, ते तेवढे कॅपेबल लागतात, तेवढे फिट लागतात, तेवढे प्रॉपर लागतात की बाबा. नाही, पण स्पेशल ट्रेनिंग असं काय एनडीआरएफच्या माध्यमातून म्हणा किंवा असं. आता ज्यावेळेस कलेक्टर ऑफिस मधून हे जे ट्रेनिंग राबवले जातात, शिबिर राबवले जातात, त्यावेळेस ही सर्व मुलं आम्ही आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून ट्रेनिंगला जातो. जायलाच पाहिजे. जातो कारण आपण मेंटेन असणं लय गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण रेस्क्यूअर म्हणून काम करतो तर तुम्हाला सीपीआर देणं आलं पाहिजे, तुम्हाला ब्लडिंग थांबून आलं पाहिजे. एखाद्याचा हाड मोडला असेल, त्याला बाबा अँब्युलन्स मध्ये टाकेपर्यंत त्याला कशा पद्धतीने काय नाही, त्याला पायला सपोर्ट देणं, म्हणजे भरपूर गोष्टी अशा असतात ना. आणि याचं ट्रेनिंग कक्षामार्फत चांगल्या पद्धतीने दिलं जातं. आणि हे सर्व एक आपण म्हणजे सर्व प्रॅक्टिकली सल्ल्यांनी, पुढे रेड क्रॉस संस्था असतील, डॉक्टर जे मोठ्याने आयोजित करतात, यांच्याकडे ट्रेन होऊनच आपण हे करतो. तुमचं समाजकार्य सुद्धा बरंच ऐकलंय तुमच्याकडे. हे वन्यजीवन आणि पर्यावरण, अगदी याच्याबरोबर समाजकार्य सुद्धा बऱ्यापैकी तुमचं असतं. समाजकार्य सुरुवातीपासूनच, लहानपणापासूनच आम्हाला ह्या गोष्टीची आवड होती. आणि लहानपणापासूनच म्हणजे वन्यजीव संरक्षण असं, संवर्धन असं, त्यानंतर प्लॅन्टेशन असं, त्याचं संगोपन असं, सगळ्या गोष्टी आमच्या असतात. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं काम असतं की आज ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलांना वह्या पुस्तकं यायला पैसे नसतात, त्यामुळे पण काही आई वडील मुलांना शाळेत घालत नाही. दुर्गम भाग असेल, अशा मुलांसाठी वह्या पुस्तकाचं किट तयार करून देणं. कधी त्या केसेसमध्ये वरती काय अपघात झाला, स्नेक बाईट झाला, तर 1-1.5 तासामध्ये तुम्हाला जर साप विषारी असेल तर ते दवाखान्यात अँटीव्हेनम घेणं, प्राथमिक वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं असतं. ह्या केसमध्ये गाड्या अवेलेबल होत नाही, अँब्युलन्स मिळत नाही. अशा केसमध्ये आम्हाला जर कॉल झाला तर आपण ज्या गाडीला असेल आपल्या रेस्क्यू व्हॅन, तर आम्ही त्यासाठी अँब्युलन्सचं नियोजन चाललेलं आहे आमचं. ते विनामूल्य असेल, विनामूल्य आपल्या तालुक्यासाठी, आपल्या भागासाठी सेवा दिली जाईल, त्यासाठी पण आमचे प्रयत्न चालू आहेत की आता एक अँब्युलन्स जर अवेलेबल झाली तर हे सर्व आम्ही करणार आहे. सध्या रेस्क्यू रिकव्हरी आम्ही कॅम्पर, स्कॉर्पिओ वाहनामधूनच करतो. किट किती दिलेत तुम्ही शैक्षणिक किट असं मुलांना? शैक्षणिक किटचं यावेळेस आम्ही नियोजन केलेलं आहे. सरासरी 170 मुलांचं नियोजन केलेलं आहे. आणि त्यांना फक्त किट देऊन आम्हाला थांबायचं नाहीये, तर एक दत्तक घेण्याच्या प्रयत्नातून आम्ही आहे की त्यांच्या ज्या गरजा असतात
म्हणजे काही मुलं स्पोर्टमध्ये चांगली जिल्हा परिषद खेळत जातात, मग त्या ज्या ठिकाणी ते थोडे कमी पडत असतील त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मदत करणं, व्यक्तिमत्व विकास पण झाला पाहिजे, व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. काही डाईटचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे अगदी कातकऱ्याची मुलं असतात, असतात, स्केल चांगलं असतं, चांगले रनर असतात, धावतात चांगलं, म्हणजे त्यांच्या ते डीएनए मध्ये असतं. थोडक्यात त्यांचं ते अनुवंशिकतेमध्ये आपण जसं म्हणतो तसं त्यांचं ते चांगल्या पद्धतीने त्यांना ते असतं. तर त्या गोष्टीसाठी थोडं पुश करणं, त्यांना मदत करणं, आणि अशी मुलं बाबा जिल्हा परिषद असेल किंवा असे जास्तीत जास्त शैक्षणिक दर्जा देऊन स्पोर्टमध्ये पुढे येण्यासाठी जे काही आम्हाला शक्य होतं, की जे काही शक्य असेल सर्व करतो पण. आणि भविष्यामध्ये ह्या मुलांना दत्तक घेऊन आमचा विचार आहे की जास्तीत जास्त काय करता येईल त्या माध्यमातून आम्ही करणार. म्हणजे एक पुढची पिढी की जी या शिक्षणाला वंचित राहिली असती तिला घडवणे हा उद्देश. माय सह्याद्री फाउंडेशनचे तुमचे उपक्रम काय करतात सध्या चालू? म्हणजे आता सरासरी आपण एक 6 ते 7 बेसिस घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, त्यानंतर वन्यजीव संरक्षण संवर्धन, प्लॅस्टिक मुक्ती. आम्ही बऱ्याचशा मोहिमा पण राबवलेल्या आहेत. पावेखिंडा असेल, मढेघाट असेल, गडकिल्ले असतील, या ठिकाणी जे काड्यावरतून जे अडचणच्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोण जाऊ शकत नाही त्या ठिकाणी कचरा फेकला जातो, अशा ठिकाणचे कचरा गोळा केले आहेत आम्ही. तो कचरा गोळा करून बाबा शहरामध्ये आणून डम्पिंग ज्या ठिकाणी डिस्ट्रॉय करतात त्या ठिकाणी दिलेले. त्यानंतर बाबा स्थानिक वन्यजीवांसाठी आम्ही पाणवठे तयारी केलेली आहेत. वन विभागाने पण याबाबत भरपूर मदत केलेली आहे. मग माणूस व वन्यजीव संघर्ष होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. वन्यजीवांना जर चांगलंच पाणी उपलब्ध झालं तर ते गावाच्या दिशेने येण्याचा पाण्यासाठी येणार नाही. असे काही करता सोय पाणी? हो केलेली आहे. आपल्या भागामध्ये आम्ही जवळपास आता तर वन विभागाच्या मार्फत 2-3 मोठी तळी केलेली आहेत की जे 2 दिवसावरती आपण 10,000 लिटर पाणी त्यामध्ये सोडतो. ते पिण्याचं पाणी असतं. एक सामान्य माणूस म्हणून मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही म्हणता की तुम्ही त्यांचं क्षेत्र बळकावलेलं आहे, तुम्ही फार्म हाऊस बांधता, तिथं जाता आणि तुम्ही परत वाघ आला बिबट्या आला म्हणून आरडाओरडा करता, ही तुमची जी संकल्पना आहे. पण एक सामान्य माणूस म्हणून बिबट्या आल्यानंतर किंवा बिबट्यापासून माझं संरक्षण कसं करायला पाहिजे याचे काही सामान्य हे असतील ना, किंवा मला ठीक आहे त्याला मारायचं तर नाहीये मला, पण मी काय काळजी घेतली पाहिजे? घाबरतात ना माणसं. सरासरी ज्यावेळेस कोणताही वन्यजीव असं तुम्ही त्याला एकदा पाहता त्याच्यात किमान 100 वेळा अगोदर त्याने तुम्हाला पाहिलेलं असतं. 100 वेळा अगोदर त्याने तुम्हाला पाहिलेलं असतं. त्यावेळेस ते तुम्हाला एकदा दिसत असतो जवळपास. त्यामुळं आपला जो आता सरासरी बिबट्या वगैरे जो येतो तो आपली जी पाळीव कुत्री असतात, कोंबड्या असतात, ते इझी शिकार असते थोडे. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा रेअर असं शिकार नाही भेटले, काय भेटले तर कुत्र्या मित्रांसाठी तो येऊ शकतो. पण तो माणसाला घाबरून असतो. बिबट्या हा तसं पाहिलं तर भित्रट प्राणी, तो पुरेपूर काळजी घेतो. आणि आपल्या भागात तागायत मला तर आठवत नाही की 100-200 वर्षामध्ये पण म्हणजे वडलोपार जे आम्ही ऐकत आलेले की कोणत्या अॅनिमलने हल्ला केलेला आहे, त्याच्यामुळे कोणता गावलंय, जखमी झाले, असं काही नाही. काय करायचं? प्राथमिक काय करायचं? मी आहे त्या ठिकाणी थांबायचं, आरडाओरडा करायचा, पळून जायचं? नाही, पळायचं तर कधीच नाही. पळणाऱ्या गोष्टीचा पाठला करून हल्ला करणं हे वन्यजीवांच्या डीएनए मध्येच असतं. त्याच्यामुळं पळायचं तर अजिबात नाहीये. कधी आमना सामना झाला तर थोडंसं स्टेबल राहून सुरक्षित अंतर ठेवून हे गरजेचं असतं. तुम्ही हात वरती करू शकता, मोठ्याने ओढू शकता. तुम्ही व्हिडिओ बघितले मी हात वरती, म्हणजे समोरच्या अॅनिमलला असं जाणवलं पाहिजे की आपल्याला मोठे उंची आपल्यापेक्षा थोडस समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे, ताकदवानी, हा मेसेज त्याला गेला पाहिजे. व्हॉट्सअप मधून आलेलं खरं म्हणजे असं नाही, ते करतात, ती काळजी घेतात. म्हणजे अॅनिमल तसा हल्ला करत नाही, रेअर केस असतात. म्हणजे हे खरं आहे, म्हणजे असं उभं राहायचं हे खरं. हो खरं. कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये हल्ली काय वाटेल ते येत असतं. त्याच्यामध्ये बरेचसे चांगले मेसेज पण असतात, माहितीपूर्वक असतात. वन्यजीवांचे हल्ले क्वचित कसे होतात की आई सोबत लहान बछडे असतील, तुम्ही अगदी त्यांच्या अगदी जवळ गेला, त्याला आपण एक सेफ झोन असतो, डेंजर झोन असतो, 10-20 फुटावर तुम्ही गेला, डिस्टर्ब झालं तर ते मुलांच्या रक्षणासाठी आई म्हणून करणार, आई म्हणून शक्यता आपण नाकारू शकत नाही. म्हणजे पण ते लय रिअर, म्हणजे अगदी क्वचित एखादी घटना
आपल्या तर ऐकण्यात नाही माझ्या तरी, पण ते शक्यता आपण धरू शकतो किंवा त्या केसमध्ये किंवा तुम्ही विनाकारण त्रास देताय, विनाकारण हे करताय, अशा केसेसमध्ये पण शक्यतो वन्यजीव पुन्हा असं विनाकारण कुणाला त्रास देत नाही किंवा डिस्टर्ब करत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर सहज मनामध्ये प्रश्न आला, तुमचं शिक्षण काय झालं? 10वी नापास. म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर MSW झालेला जो माणूस काही करायला जाईल किंवा असं काही करायला जाईल, म्हणजे मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे, शिक्षण महत्वाचं नाहीये. तुम्हाला व्यवहार ज्ञान किंवा अनुभव, इच्छाशक्ती, तुमची मनातली तळमळ आणि तुमच्या घरातनं पण असे काही संस्कार झाले असते. तुमचे आई वडील मला वाटतं सर्व आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे सर्व शेतकरी कुटुंबातूनच आहे मी. आई वडील पण सर्वसामान्यच, पण एक संस्कार आपले चांगले असतात आणि आपण कोणत्या लोकांनी राहतो, वाढतो, बोलतो, चालतो, हे महत्वाचं. आम्हाला एक जो वर्ग भेटला, जाधव साहेब असतील, श्री सर असतील, असे बरेचसे मित्र परिवार असतो जो की वर्ग. माझा एक आवर्जून इथं उल्लेख करा वाटतो, सागर बावळे म्हणून हा मित्र आहे. त्याच्या वडिलांना अटॅक आला होता. मी कॉल केला त्याला, सागर एक कॉल जातो का रे? तो म्हणला सर ठीक आहे म्हणला, आणि त्याच्या भावाला घेऊन हॉस्पिटलला पाठवलं. तो कॉलला गेला, कॉल केला, वडील एक्सपायर झाले त्याचे. पण साप जागला पाहिजे, वडील शेवटच्या टप्प्यामध्ये. त्याच्या जागी मी असतो तर सुद्धा मी थोडा विचार केला असता, पण त्याने विचार नाही केला. ही जे तुमच्या कामाबद्दल, प्राण्याबद्दल जी तळमळ, जी निष्ठा आणि जो पारदर्शकपणा आहे ना, अशी सुद्धा भरपूर मुलं आहेत. मला एवढं वाईट वाटलं त्याचं, हो एवढं वाईट वाटलं मला ज्यावेळेस मला कळलं म्हणजे वडील गेले आणि त्या कारणीभूत त्याला मी होतो. किंवा शेवटचा क्षण ज्यावेळेस मुलगा वडिलांपाशी पाहिजे तो माझ्यामुळे मीच झाला. माझ्यामुळे मला एवढं वाटलं, पण त्याला त्याचं नाही. मला सर साप मी आणला, साप सोडला, वडील गेले, मला हे माहिती नव्हतं. पण अशी मुलं आहेत की त्यांचं काम खरंच प्रामाणिक, म्हणजे त्याचं तुम्ही तोलू शकत नाही. अशी खरंच मुलं ही तुमची संपत्ती खऱ्या अर्थाने. आणि माझ्यापेक्षा पण अशी कित्येक काही लोक अशी आहेत की खरंच त्यांना सॅल्यूटच आहे आपला, मनापासून काम करतात. त्याच्या तरीशी लोक पुढं नाहीये, पडद्याआड आहेत, पण काम चांगलं आहे. शिवाजी महाराजांचं काय म्हणजे त्यांना कसे जीवाभावाचे आवड होते, तशी लोक आहेत त्यांच्याकडे. मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये एक ट्रेल हा शब्द आला होता काहीतरी, तो पडला होता खाली. मॅरेथॉन म्हणजे पश्चिम आपल्या सह्याद्रीमध्ये एक रनिंगची स्पर्धा केली जाते, त्यासारखी ट्रेल म्हणून. काय पश्चिम घाट फाउंडेशन माध्यमातून जे रनर असतात ना, त्यांना एक 20 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर असं टार्गेट दिलं तर ते रनर त्याच्यामध्ये भाग घेऊन सिंहगडहून ती स्पर्धा चालू होती. सिंहगड मार्गे विंजर, राजगड, तोरणा, लिंगाणा अशा पद्धतीने 100 किलोमीटर ट्रेल पूर्ण करतात. तर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा काही दुखापत होऊ नये, काही अडचणी येऊ नये म्हणून आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपली टीम तिथं थोडी काळजी घेत असते. मध्ये मध्ये थांबून ज्या ठिकाणी असे थोडेसे अडचणीचे पॉइंट आहे, तिथून पाय घसरून दुखापत होऊ शकते, जीव जाऊ शकतो अशा ठिकाणी. कारण आमचं असं म्हणणं आहे की आपत्ती झाल्यानंतर तर ठीकच आहे, रिकव्हरी होणार आहे, पण आपत्ती होऊच नये म्हणून प्राथमिक स्वरूपात आम्ही आता काळजी घेतोय. किंवा आपत्तीच होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे त्या उपाय. ट्रेलमध्ये हे लोक जे भाग घेतात ते काय साहस म्हणून भाग घेतात का, याचा काय उपयोग असतो? साहस म्हणून पण, आवड पण. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या दक्षिण आफ्रिका असन, बाहेरच्या ज्या देशांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यासाठी त्यांना ते या ठिकाणी जे पॉइंट असतात ठराविक, त्यासाठी त्यांना ते गरजेचं पण असतं. आणि खरं तर आजकालच्या जमान्यामध्ये असे साहसी खेळ असतील त्यांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. लोकांनी थोडं पुढाकार घेऊन या गोष्टी होणं पण गरजेचं आहे. आपला पश्चिम घाट दऱ्याखोऱ्यांचा भाग आहे, त्यामुळं आपल्या ठिकाणी तर चांगलीच आहे. म्हणजे सर तुम्ही इथं आलात आणि आज खूप चांगली माहिती दिली, पण
म्हणजे तुम्हाला तुमच्या म्हणजे अजून काय करायचं हा एक पहिला प्रश्न आणि प्रेक्षकांना काय सांगायचं बाबा. दोन प्रश्न वेगळे. एक तुम्हाला अजून हे करायचं राहिलंय, पुढे काय तुमचं प्लॅन आहे? आता आमचा सध्या तर आता माय सह्याद्री फाउंडेशन माध्यमातून हवेली वेल्हा 2 तालुक्यामध्ये आम्ही आपत्ती व्यवस्थापनाचा जर विषय घेतला, आपत्ती व्यवस्थापनमधून खानापूरमध्ये आम्ही सेंटर तयार करतोय की ज्या सेंटरच्या माध्यमामधून आता आमच्याकडे 2 रेस्क्यू व्हॅन आहेत, एक अँब्युलन्स आमचं नियोजन चाललेलं आहे की त्या सेंटरच्या माध्यमातून 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठेही काही अपघात झाला, कोणतीही गरज पडली तर 15 ते 20 मिनिटांमध्ये आमचे जे रेस्क्यूअर आहेत ते गेले पाहिजे, त्यांची मदत झाली पाहिजे. त्यासाठी त्या ठिकाणी आम्ही पार्किंग करतोय गाड्यांसाठी. त्यानंतर बघायची गर्दी असते, यंत्रणेतले जे अधिकारी असतात त्यांना राहण्याची व्यवस्थापन. समजा बाबा कोण ट्रेकर आले ज्यांना बाबा राजगडला जायचे, मुंबईहून येतात, बाहेरून येतात आपले महाराजांचे घर किल्ले पाहण्यासाठी, मग हॉटेलला लॉजला इतर ठिकाणी न राहता त्यांनी वापरी करावे, त्यांचे पैसे वाचावे, हे सर्व विनामूल्य आपण असणार आहे. त्यानंतर सरासरी आपल्या भागामध्ये आपण 1-2 मुलं त्या ठिकाणी ऑफिसला 24 तास असणार आहे. कोणतीही कितीही मोठी आपत्ती आली तरी आपण त्याला फेस करण्यासाठी सक्षमपणे सेंटर उभं करतोय. जसं अग्निशमन दलाचं असतात, एनडीआरएफचं असतं, की त्यांची एक सेपरेट यंत्रणा असते, त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा असते की त्यासाठी ते काम केले करते. ह्यासाठी आता आमच्याकडे 27 मुलांची टीम आहे, बॅकअप टीम आमची 50 जणांची आहे. त्याला सरासरी ज्यांना जे शक्य आहे, काहींना घरी बसून तुम्ही फक्त माहिती घेऊ शकता, त्यांनी ते काम करायचं. जे फील्ड होते त्यांना काम करायचे, शारीरिक क्षमता आहे, आवड आहे, पैसा लागतो ना. आणि या सगळ्या गोष्टी पैसा सुद्धा समाजात तुम्ही चांगलं मांडलं तर देणारे हात हजार असतातच. हो, सध्या तर साहेब आता असं काय नाही, हा सर्व खर्च आम्ही आमच्या खिशातूनच करतो. पण आता ती मगाशी व्हॅन त्या तुमच्या अशा काही घटना असतील किंवा असे आहेत समाजाचा, आपण सामाजिक देणं आहे या भावनेतून काम करणारा बराचसा वर्ग असा आहे जो करतो, पण मदत पण करतात. असं आपले चाललेत प्रयत्न. हळूहळू होईल जेवढी मदत शक्य होईल तेवढी लोक पण करतात वस्तू स्वरूपातच, पण आम्ही कुठलीही मदत ही वस्तू स्वरूपामध्येच. प्रेक्षकांना माझी एक विनंती राहील, ही जे काही कार्य करतात ते कार्य खूप वेगळं कार्य आहे. याच्यासाठी तुम्ही त्यांना समजून घ्या, ते काय करतात ते बघा प्रत्यक्ष. मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही यांना धडाधड पैसे पाठवा किंवा आर्थिक मदत करा. समजून घेतल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये विचार आला की ह्यामध्ये आपण सहभागी व्हावं, तनाने मनाने धनाने असं म्हणतो आपण, तर ते जरूर व्हा. म्हणजे खारीचा वाटा म्हणून का होईना असं काही करायचा प्रयत्न करा. एखादा माणूस चांगलं काम करतो त्याला मदत करा. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्या पॉडकास्ट तर्फे एक छोटीशी भेट आपण बसले साहेबांना देत आहोत. नक्की त्यांनी ती स्वीकार करावी. नमस्कार. आणि या निमित्ताने तुमच्या कार्यात आमचाही काही सहभाग करता आला खारीचा वाटा म्हणून तर नक्की आम्हाला सांगा. आम्ही नक्की आम्हाला म्हणजे आज ही जी काही मुलाखत झाली ही खूपच प्रेरणादायी होती. नक्कीच. धन्यवाद.